नमस्कार मित्रांनो, आपण बघताय बोल मंडळी न्यूज. तर सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी येत आहे, ती थेट दिल्लीतून. देशाच्या राजधानीतून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर धक्कादायकरित्या ही बातमी येत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामान्य शिवसैनिकांसाठी मात्र आनंद देणारी आणि आनंदित करायला लावणारी महत्त्वाची अपडेट आहे. उद्धव ठाकरे यांना दिल्लीत मोठं पद भाजपचे धाबे मात्र पूर्णपणे देणार आहे, याची चर्चा. उद्धव ठाकरे भाजपाला जड जाणार. केंद्रात नायडू नीती नितीश भाजपाच्या विरोधात ठाकरेंनी बांधली पहिल्यांदाच नवी मोठ. गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्रामध्ये भाजपचं सरकार उलटणार, भाजप सरकारमध्ये राहणार नाही, तर मित्रपक्ष हे भाजपचा काटा काढतील, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या प्रसारमाध्यमांवर तेव्हापासून येत होत्या. आणि अखेर त्या बातम्यांना कुठेतरी एक मोठ्या प्रकारची क्लिप मिळाली असून राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हे भाजपला लढणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते होते आणि त्यांनीच आता देशभरातील प्रादेशिक पक्षांची मोट बांधून भाजपाला थेट घरचा रस्ता दाखवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. आणि त्या तयारीला उद्धव ठाकरेंना मात्र अतिशय जबरदस्त यश आल्याची देखील चर्चा मुंबईतून सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंना नेमके दिल्लीत काय मिळतंय पद आणि केंद्रामध्ये भाजपची सत्ता कशी उलथून पडली, मित्रांनो पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया. देशाच्या राजकारणाकडे पाहण्याचा भाजपचा दृष्टिकोन आणि उद्धव ठाकरेंनी मात्र सगळ्यांनाच आपल्या राजकीय खेडीने सगळ्यांना घाम फोडला आहे. तो कसा, ते आता आपण पुढच्या 2 मिनिटात जाणून घेऊया. बघूया महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील उद्धव ठाकरेंना सर्वोच्च स्थानी घेऊन जाणारी सगळ्यात मोठी राजकीय बातमी. नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे आणि या चर्चेने मात्र भाजपचे पूर्ण धाबे दणाणले आहेत. उद्धव ठाकरे यांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळणार, या चर्चेने भाजपच्या गोठात मात्र खळबळ उडाली असून सत्ताधारी पक्षाचे धाबे दणाणले. त्याचे चित्र आहेत महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले ठाकरे आता राष्ट्रीय राजकारणामध्ये निर्णायक भूमिका बजावण्याच्या तयारीत असल्याची भूमिका मांडत आहेत. त्यातच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपाच्या विरोधी भूमिकेमध्ये आल्याने केंद्रातील राजकीय गणितं झपाट्याने बदलताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंचे नवे खासदार, नितीश कुमारांचे जवळजवळ खासदार आणि नायडूंच्या जर 10 खासदार या सगळ्यांना मिळूनच भारतीय जनता पक्षाला पहिला झटका बसू शकतो आहे. केंद्रातील राजकीय गणितं झपाट्यानं बदलत असताना दिल्लीमध्ये मात्र ठाकरेंची वाढती ताकद भाजपची प्रचंड डोकेदुखी ठरत आहे. लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रातील सत्ता संतुलन पूर्णपणे बदलले आहे. भाजपा बहुमतापासून दूर गेल्याने मित्रपक्षांची त्यांच्यावर अवलंबित्व वाढलंय. या परिस्थितीमध्ये विरोधकांना एकत्र आणण्याचे काम उद्धव ठाकरे अत्यंत शांतपणे व प्रभावी पद्धतीनं करत असल्याचे दिसतंय. इंडिया आघाडीतील महत्त्वाचा चेहरा म्हणून ठाकरे यांचे वजन वाढलेले आहे. दिल्लीत त्यांना एखादे महत्त्वाचे संसदीय किंवा संघटनात्मक पद दिले जाणार, ही आता सगळ्यात मोठी बातमी आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे यांना राज्यसभेतील नेतृत्वाची जबाबदारी किंवा इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या सर्वोच्च ठिकाणी ठाकरेंना बसवले जाऊ शकते. असे झाल्यास भाजपासाठी ही मात्र सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण सबंध देशामध्ये भाजपचे संपूर्ण काम माहीत असलेला राज्यातील देशातील एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. याच कारणास्तव आक्रमक चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जातंय. भाजपची मात्र आता अस्वस्थता वाढली आहे. उद्धव ठाकरे हे मवाळ, संयमी आणि मुद्देसूद राजकारणासाठी ओळखले जातात. आक्रमक भाषेपेक्षा रणनीतीवरती भर देणारे ठाकरे दिल्लीत सक्रिय झाले तर भाजपच्या राजकारणाला ते अधिक जड जाणार, हे भाजप नेत्यांनाही चांगलंच ठाऊक आहे. म्हणूनच ठाकरे यांच्या प्रत्येक हालचालींकडे भाजप बारकाईने लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटल्यानंतर भाजपला राजकीय फायदा झाला असला तरी राष्ट्रीय पातळीवर मोदी ठाकरे यांची प्रतिमा अधिक मजबूत असल्याचं आपण पाहिलं आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचा बळी घेऊन अशी सहानुभूती ठाकरेंना मिळत असून तशी सहानुभूती फक्त उद्धव ठाकरेंची ताकद 5 पट वाढवत नायडू आणि नितीश कुमार यांनी मात्र भाजपाला धक्का देण्याची तयारी जोरदार सुरू केली आहे. इंडिया आघाडीत येऊन आपणाला देशाचे पंतप्रधानपद आणि एकाला उपपंतप्रधानपद मिळून आपण काय करू शकतो याची तजवीज त्यांनी सुरू केली आहे. केंद्रातील सत्ता समीकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची भूमिका. हे दोन्ही नेते सध्या भाजपसोबत असले तरी त्यांच्या नाराजीची चर्चा उघडपणे सुरू असते. विशेषतः विशेष राज्याचा दर्जा, आर्थिक पॅकेज आणि मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व यावरून दोन्ही नेते भाजपवर नाराज असल्याचे सांगितले जाते.
राजकीय जाणकारांच्या मते नायडू आणि नितीश कुमार यांनी भाजप विरोधी भूमिका घेतली तर मात्र केंद्रातील मोदी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही. अशावेळी विरोधकांचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे पुढे आले तर नवे राजकीय समीकरण तयार होणार आहे. इंडिया आघाडीतील ठाकरेंची मध्यवर्ती भूमिका ही भाजपसाठी देखील धोकादायक ठरू शकते. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांसारखे मोठे नेते आहेत, मात्र सर्वांना एकत्र आणण्याची, ठेवण्याची, संवाद साधण्याची, मतविभाजन टाळण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे असे अनेक नेते मानतात. याच कारणामुळे ठाकरे यांना दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जावी अशी मागणी आघाडीतील काही घटकांकडून वारंवार केली जात होती. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गट यांना एकत्र ठेवण्यात ठाकरे यशस्वी ठरले आहेत. हाच फॉर्म्युला राष्ट्रीय पातळीवरती राबवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ शकते. जर उद्धव ठाकरे दिल्लीत सक्रिय झाले आणि नितीश यांनी भाजपापासून फारकत घेतली तर मोदी सरकारसमोर मोठं संकट उभं राहू शकते. विरोधकांना एकत्र आणणारा, आक्रमक भाषा, रणनीतीवर भर देणारा नेता म्हणून ठाकरे भाजपाला अधिक जड जाणार आहेत. भाजपने ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील शिवसेना फोडली त्याच पद्धतीने ठाकरेंना राष्ट्रीय सहानुभूती मिळवून दिली हे भाजपच्या लक्षात येत नाही. म्हणूनच दिल्लीत ठाकरेंना मोठं पद मिळू नये यासाठी भाजप अडवण्याच्या हालचाली करत आहे. या सगळ्या घडामोडींचे आगामी काळात केंद्रातील राजकारण झपाट्यानं बदलणार आहे हे निश्चित. नायडू, नितीश कुमार, ठाकरे तिघांच्या हालचालींवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. उद्धव ठाकरे जर दिल्लीत मोठ्या भूमिकेत आले तर मात्र केवळ महाराष्ट्राचे नेते न राहता राष्ट्रीय राजकारणातील किंगमेकर होऊ शकतात. एकंदरीत दिल्लीत ठाकरे यांचे वजन वाढत असताना भाजपची चिंता मात्र वाढत चालली आहे. उद्धव ठाकरे भाजपाला जड जाणार ही चर्चा आता केवळ राजकीय अफवा राहून राजकीय राहिली नाही तर ती वास्तवात उतरण्याची शक्यता जाणवू लागली आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंची मात्र लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. भाजप आगामी काळामध्ये कोणता राजकीय डाव खेळते ते आपल्याला सर्वांना बघायला मिळेलच. मात्र सध्याच्या घडीला केंद्रातील बहुतांश नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे केंद्रात ठाकरेंचे वजन वाढलं तर भाजपचं वजन मात्र अर्ध्यावर येईल ही देखील तेवढीच धक्कादायक बातमी आता केंद्रातून समोर येते आहे. आगामी काळामध्ये इंडिया आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंनी ही जबाबदारी सोपवतील का ते बघावं लागेल. तुम्ही यावर तुमचं मत आणि प्रतिक्रिया द्या. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.